बोला विठ्ठल टाळी टाळ भगवत सर्वांनी बोला 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 विठ्ठला विठ्ठला बोला बोला माऊली तारे जगद्गुरु तुकाराम राजा धीराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान पवन सुत हनुमान सब संतन की हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वानंद सुखदेवासी सद्गुरुदेव महाराज हरा 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 येऊनी वऱ्हाडनी बैसल्या टेकी येऊनी वऱ्हाडनी बैसल्या टेकी कोण तो नवरा नाही ओळखी मी कवनाची मज सांगा कोणी वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी कोण तो नवरा कोण तो मंडप कोण तो नवरा कोण तो मंडप कोण ती वरमाई कोण तो वरबाप मी कवनाची मज सांगा कोणी वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी वऱ्हाड नव्हे स्वप्न गे माय वऱ्हाड नव्हे स्वप्न गे माय बापर घुमा देवी वराची विगी धरा पाय मी कवनाची मज सांगा कोणी वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी भजे व्रजे कमंदनं समास पापखंदनं स्वभक्त ईतरंजनं सदेव नंदनंदनं बीजगोचमस्तकं सुनादवेणुहासकं अनंग रंग सागरं नमामि कृष्णसागरं मुखारविन्देन पदार काळी 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 मुखारविन्देन विनिवेशयन्तं दशपत्रश कुटेशयानं पादं कुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु आसरा पूर्ण कीर्ती नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मंदते ज्ञानदाता दिनाची नमस्कार दशाक ज्ञानेश्वराची संपाद ज्ञान विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचार युक्तं नमामि दोघं तीर्थागुरुं नमामि दोघं तीर्थागुरुं विज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम बोला श्री ज्ञान ताळी 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 माता भगिनी पुरुषांना सर्वांनी बोला श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ओ श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम जय हो हरि बोल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम जय हो हरि बोल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम येवनी वरहाडनी बैसल्या टेकी येवनी वरहाडनी बैसल्या टेकी कोण तो नवरा नाही ओळखी मी कवनाची मज सांगा कोणी वरहाडा आली या वरहाडनी कोण तो नवरा कोण तो मंडप कोण ती वरमाई कोण तो वरबाप मी कवनाची मज सांगा कोणी वरहाडा आलिया वरहाडनी वरहाड नव्हे स्वप्न गे माय बाप रखुमा देवी वराते वेगी धरा पाय मी कवनाची मज सांगा कोणी वरहाडा आलिया वरहाडनी प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजे योग्याची माऊली साधकांचे मायबाप मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा अद्वैत प्रकरणातील 4 चरणाचा हा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये भगवान माऊली अजातवादाचा सिद्धांत विवर्तवादाची प्रक्रिया लग्नाचं रूपक आणि आपल्या साधनीशी अर्थात बुद्धिरूपी मैत्रिणीशी संवाद साधत असताना भगवान माऊलीच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरी कीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे विठ्ठल 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 हो हो शेवटपर्यंत तेवढं माझ्या करता काळजी घ्या. भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा अद्वैत प्रकरणातील हा 4 चरणाचा अभंग आहे. मग ते कवी कालिदास हा भोजराजाच्या पदिरे राहायचा घोषविले ये रयरा पण मग त्या भोजराजाची कीर्ती झाली आणि कवी कालिदासाची कीर्ती झाली दोघांनी एकमेकाची शोभा वाढवली. परंतु एक दिवस कवी कालिदासाची वाक्पटुत्व त्याचं वाक्चातुर्य ऐकण्याकरता अगदी त्या काळामध्ये सभा अगदी गच्च व्हायची. अगदी इंदुरीकर महाराजांचं कीर्तनात आहे 2 दिवसांनी आपल्याकडे. त्यावेळेला जसं हे मंडप आपल्याला जागा पुरणार नाही तसं कालिदासाचं वाक्पटुत्व ऐकण्याकरता त्यावेळेला लोक जमा गर्दी करायची. आणि मग तो कवी कालिदास नाही त्याच्या गैरहाजरीमध्ये तिथे पंडित आला परपंडित आणि त्या भोजराजाला आव्हान केलं आमच्या सोबत वाद घाला. तर असा एका क्षत्रियाला 3 गोष्टी नाकारता येत नाही. त्याला युद्ध टाळता येत नाही, द्यूत टाळता येत नाही आणि ही सद्विद्य संभाषण म्हणजे वादाची चर्चा ती टाळता येत नाही. आणि मग राजाने ते आव्हान स्वीकारलं. तो बरोबर कालिदास नाही म्हणून आला होता. राजाने ते आव्हान स्वीकारलं. आपल्याकडे एक म्हण आहे बोन से गई हौसचे नाही आते. एकदा गेलेली व्रत ती गेली का ती पुन्हा कमावता येत नाही. आणि मग भोजराजा विचार करायला लागला हा पंडित आला कवी कालिदास नाही आणि याने जर आता आपल्याला वादात पराजित केलं तर मग आपली गेलेली व्रत काय करायची. म्हणून तो चिंतातूर होऊन असा गॅलरीमध्ये आपल्या घराच्या गच्ची समोर तो फिरायला लागला. फिरत असताना त्याचा बाल सखा
मला वाटतं त्याचं नाव तो गांगू तेली नावाचा एक फकीर. त्याने ते बघितलं आणि तो म्हणायला लागला, फकीर म्हणायला लागला, का हो भोज, काय चिंताच काय? म्हटले काही नाही, ते पंडिताला वादाचं आव्हान दिलं आणि आपल्याला आता आपला पराजय होणार. म्हणले का? म्हणले कवी कालिदास नाही. मग ते फकीर मित्रच असल्यामुळे त्यांनी भोज राजाला सांगितलं, अरे चिंता का करता, एक काम करा, थोडस एक पत्र लिहा आणि त्याच्यावर लिहून द्या, पंडिताला पाठवा. काय करा, एक वाक्य लिहा. म्हटले कवी कालिदास नसले म्हणून काय झाले, कवी कालिदासाचे गुरु तुमच्यासोबत वाद घालतील, एवढं पत्र लिहून पाठवा. ते पाठवलं आणि ते वाचलं कोणी, त्या पंडिताने. तो पंडित अर्धागार तिथेच झाला, कारण तो कोण नाही म्हणून आला होता. हे बघा, तुम्ही ऐकला, थोडस बोलला तर तुम्हाला कळेल, तुम्हाला काहीतरी कळलं तर मलाही कळेल, आणि तुम्हाला काही कळालं नाही हेही मला कळलं नाही, तुम्हाला काय सांगू हे मलाही कळणार नाही. थोडस बोला ना. आपण काय बोललो, कोण? कवी कालिदास. तो गैरहजेरीमध्ये पंडित आला, त्याला ते पत्र पाठवलं. पत्र पाठवल्याच्या नंतर कवी कालिदास नसले म्हणून काय झाले, कवी कालिदासाचे गुरु तुमच्यासोबत वाद घालतील हे ऐकल्याच्या नंतर तो पंडित कोण नाही म्हणून आला होता. एवढं तर बोला की मायबाप. हा कवी कालिदास नाही म्हणून आला होता. मग आता कवी कालिदास नाही म्हणून तो आला आणि त्याला वाद घालण्याची कोणासोबत वेळ आली, कालिदासाच्या गुरु सोबत. मग तो संपला तिथेच, अर्धा तुकार झाला. काय मग या पंडितांनी विचार केला, पण आता आलोच आहेत, वाद तर झाला पाहिजे, रिंगणात उतरल्याच्या नंतर कुस्ती तर झाली पाहिजे, पण आता करावं काय? समोर कालिदासाचे गुरु आहेत. तो घाबरला, पण त्यांनी उष्ण अवसान आणून तो लढत राहिला. आणि मग थोड्या वेळाने तो भोजराजा विचार लागला, का रे? त्या फकीराला म्हटलं, गांगू. म्हणले बोल ना भोज. म्हटले पण ते कालिदासाचे गुरु कुठे आहेत? तो म्हटलं मला तरी कुठे माहिती आहे. म्हटलं वा, लेटर पाठवलं आणि तुला माहिती नाही, मग आता कोण करणार? म्हणले नकली गुरु करू. म्हणजे नकली गुरु? म्हणजे कोणाला करायचं? तो म्हटलं मी होतो. ऐका, तो म्हटलं मी होतो. त्यावेळेला तो भोजराज म्हणायला लागला, अरे तुला काय येतं? तो म्हटलं मला काय येतं तुला माहिती आहे. मला काय येतं काय येत नाही कोणाला माहितीये? तुला माहितीये. पण मला काय येत नाही त्याला माहिती नाही ना, कारण तो माझ्यासोबत फकीर म्हणून नाही पाहणार, कोण म्हणून पाहणार? कालिदासाचा गुरु म्हणून पाहणार. आणि अज्ञानामध्ये आपण बघूया बरं, असंही पडू तसंही पडू, कुस्ती खेळून पडू. आणि मग ते वादाला सुरुवात झाली. आता वेळ कमी असल्यामुळे थोडं पटकन जाऊ आपण. एका उंच आसनावरती तो कवी कालिदासाचा नकली बनलेला गुरु म्हणजे तो फकीर बसला. दुसऱ्या उंच आसनावरती तो आलेला पंडित बसला आणि तो लाल झेंडा दाखवला, सभा तटस्थ झाली. हिरवा झेंडा दाखवला, वादाला सुरुवात झाली. वादाला सुरुवात झाल्याच्या नंतर त्याने एक बोट केला त्या पंडिताने, कारण त्या पंडिताने विचार केला, आपल्या वृत्ती प्रभाकरामध्ये मला वाटतं मुख्य 6 प्रमाण आहे. ऐका, प्रत्यक्ष अनुमान, शब्द उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. हे जसे 6 प्रमाण आहेत, तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणतो आपण, तसे 6 प्रमाण आहेत. त्याच्यामध्ये ऐतिह्य, परंपरा, संभव, मानस, संस्कार आणि एक आहे अभिनय प्रमाण. त्याने विचार केला आपण अभिनय प्रमाणाच्या भाषेत बोलू. आपल्याला ते कळण्याकरता बघा, आपल्या घरी बऱ्याच वेळेला ते गावागावामध्ये ते संबळ वाजवणारे येतात आणि एक जण आपल्या कानाजवळ येतो, एक रस्त्यावर लांब उभा असतो आणि हा आपलं काहीतरी नाव विचारतो, त्याने असं केलं, बरोबर तो तिकडे नाव ओळखतो. आता आपल्याला कळत नाही कसं शक्य आहे, काही नाही, ते क म्हणायचं, फ म्हणायचं, ठ म्हणायचं, त्यांचं ठरलेलं असतं, त्यांची ती अभिनयाची भाषा. मग त्या पंडिताने विचार केला, आपला थोडासा निभाव लागण्याकरता आपण अभिनयाच्या भाषेमध्ये बोलू. ऐका, पण मात्र हे लक्षात ठेवा तुम्ही, आता काय काय घडलं. त्या पंडिताने एक बोट वर दाखवला, इकून त्या कालिदासाच्या गुरुजीने 2 दाखवले. त्या पंडिताने असा हात वर केला आणि या कालिदासाच्या गुरुजीने अशी मूठ वर केली. त्याने असे 7 बोट वर केले, यांनी 7 बोटे वर करून मध्ये आडवी रेष ओढली. त्याने विचारलं, असा आक्षेपार्थाने हात केला. त्यांनी दह्याचं मडकं पुढं केलं आणि तो पंडित झरझर खाली उतरला. घालीन लोटांगण, मोकळे पटांगण, आपलं घालीन लोटांगण, वंदीनं शरण. तो म्हणायला लागला, काही झालं तर शेवटी ते कोण आहेत? तेवढं बोलत जा ना तुम्ही. हा कालिदासाचे गुरु आहेत. काही जरी झालं तर ते कालिदासाचे गुरु आहेत. महाराज, आम्हाला शाल शिरपळ नको, आम्ही येतो. ते राजे म्हणायला लागले, आता ह्या फकीराची मिरवणूक, हत्तीहून मिरवणूक. 1 2 3 4 फकीर बाबाचा जय जयकार. येऊन येणार कोण? फकीर बाबा. शिवाय आहेत कोण? आला रे आला. ते चालले त्यांची घोषणा. अगदी फटाक्याची आतषबाजी, सगळी काही मिरवणूक, कारण विजय मिळवून दिला ना. आणि इकडे पंडिताच्या तोंडावरच्या माशा हाकायला कोणी नाही. पण शेवटी तो शाल शिरपळ न घेता निघाल्याच्या नंतर भोजराजाने त्याला हाताला धरलं, दरवाजा लोटला, मध्ये घेतलं. अहो म्हटले, तुम्ही काय बोललाय? हे आम्हाला काही कळालं नाही, हेही कळालं नाही. नेमकं तुम्ही बोललात काय? चर्चा झाली काय? ते म्हणलं, अहो त्यात काय, मी त्यांना 1 बोट दाखवला, त्यांनी 2 दाखवला. अहो म्हटले, आम्ही बघितलं, पण याच्यातून तुम्ही काय बोललात ते तर आम्हाला कळू द्या. मग आता काय बोलले ते तुम्ही ध्यानात ठेवण्याची जबाबदारी थोडीशी तुमच्या. त्या फकीराने, त्या पंडिताने किती बोट दाखवले होते? 1 बोट दाखवला. त्या कालिदासाच्या गुरुजींनी 2 बोट दाखवले. त्या फकीराने असे 5 बोट दाखवले. या पंडितांनी अशी मूठ दाखवली. त्या फकीराने तिकडे, त्या पंडितांनी 7 बोट दाखवली. यांनी 7 बोटे दाखवून अशी आडवी रेष ओढली.
त्याने असा आक्षेपार्थाने हात केला, याने दह्याचं मडकं पुढे केलं. हे तर लक्षात आहे ना आपल्या. त्याला मग पंडितांनी काय केलं, पहिलं एक बोट दाखवला. या फकीराने काय केलं, एकूण दोन दाखवले. म्हटले त्यातून तुम्ही काय बोलले? अहो म्हटले आम्ही तुमच्या गुरुजीला सांगितलं, कालिदासाच्या गुरुजीला, एकमेवा द्वितीयम ब्रह्म न इह नानास्ति किंचन, हे किंचन आपली नाना नास्ति किंतु एकमेव द्वितीयम ब्रह्म असते. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मेव नापरा. ब्रह्मच एक आहे, ब्रह्म अतिरिक्त दुसरं काहीही नाही. म्हणून त्यांना सांगितलं एको देवो सर्वभूतेषु गूढा किंवा सर्वा घटीराम देहादेही एक, हे आम्ही सांगितलं. अरे वा, छान आहे म्हटले. मग त्यांनी काय केलं म्हणले, त्यांनी दोन बोट वर केले. मग दोन बोट वर बरोबर ना, एका फकीराने किती केली होती, दोन बोट वर. म्हणजे दोन बोटाचा अर्थ काय म्हणले, दोन बोटाचा अर्थ त्यांना सांगितलं, अरे बाबा दोन म्हणजे केवळ एक म्हणजे ब्रह्म नाही. जगात म्हटल्याच्या नंतर माया आणि ब्रह्म दोन म्हटले पाहिजे. कारण असं आहे, केवळ आई असेल तर बाळ होतं का, बोला पटकन, नाही. केवळ वडील असेल तर बाळ होतं का, बरं दोघे असेल तर होतच, असं काही आहे का, पण झालं तर दोघं वाचून नाही. तसे जगतरूपी बाळ आहे. काय काय जगतरूपी बाळ आहे, आणि याचं मायारूपी माता आहे आणि ब्रह्मरूपी पिता आहे. या कारणे मी पिता, मग ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबरू, असं ज्ञानोबराय 14व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात. म्हणजे मी कोण आहे, या जगाचा पिता आहे आणि माया माता आहे. मग माया आणि ब्रह्म हे पंडितांनी सांगितले किती गोष्टी आहेत, दोन गोष्टी आहे. कोण, माया आणि ब्रह्म. इकडे बघा. आणि मग त्या पंडितांनी काय केलं होतं, पुढचं सांगा बघू. त्या पंडितांनी काय केलं होतं, आहे ना, असा हात दाखवले, 5 बोटं दाखवले. 5 बोटं दाखवून तुम्ही काय बोलला, अहो म्हटले हे जगत इदम द्राव्यम पांचभौतिकम, देतो पाचाचे झाले क्रमाचे गुणी गुंतले, बहुतचे ताकी सुदले, जन्म मृत्यूच्या पंचमहाभूताचा गोंधळ केला, एक ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी, हे पंचमहाभूतापासून जगत बनलं, असं मी त्यांना 5 बोटं सांगून बोललो. म्हटले बरोबर. त्यांनी काय केली होती, नंतर त्यांनी मूठ केली. मग मूठ करून काय सांगितलं, म्हटले हो, पण ते अपंचीकृत पंच अवस्थेत आहे, त्यावेळेला नाही, त्यांचं पंचीकरण झाल्याच्या नंतर. आता पंचीकरण कसं करायचं, म्हणजे काही नाही, एका भूताचे समान 2 भाग करायचे. म्हणजे आपला जर 1 रुपया असेल तर तो किती आण्याचा, 1 रुपया किती आण्याचा, 16, जुनी मंडळी बोललं पाहिजे, 16 आण्याचं, बरोबर आहे ना. मग 1 रुपया 16 आण्याचं म्हणल्याच्या नंतर 2 भाग करायचे, म्हणजे 9 आण्याचे, हो की नाही ना. हा म्हणजे मग किती आण्याचे 2 भाग होतील, 8 आण्याचे 2 भाग, बरोबर. मग 8 आण्याचे 2 भाग करायचे, एका भागाचे ते 8 आण्याचे पुन्हा 4 भाग करायचे, ते किती आण्याचे होतील, 2 आण्याचे, आहे ना. मग स्वतःचा 8 आणे आणि इतर 4 भूताचा 2 आणे, ते बेचोक 8, म्हणजे स्वतःचा 8 आणा आणि इतराचे 8 आणे, असा 16 आण्याचं एक पंचकृत पंचमहाभूत, म्हणजे पंचकरण झाल्याशिवाय हे एक मूठ दाखवणं, त्यावेळेला हे जगत होतं. असं कोण सांगतो, हा पंडित, म्हणजे कालिदासाचे गुरु. नंतर त्याने काय केलं होतं, 7 बोटं दाखवले, हो ना. त्यांनी सांगितले जगामध्ये सप्त सागर आहे. किती सागर आहे, सप्त सागर. म्हणजे कोणते ते, मग बंगालचा उपसागर, पुन्हा काय एखादा अँटलांटिक महासागर, हिंदी महासागर, अरबी समुद्र, आहे ना. असे किती सागर आहेत, सप्त सागर आहे. म्हणजे मग सप्त सागर ठीक आहे. मग काय, त्यांनी असा हात बोलत म्हणजे असं, म्हणजे सप्त सागर आहे, पण कोण सप्त सागर आहे. मग यांनी 7 बोटं दाखवली आणि 7 बोटं दाखवून मध्ये आडवी रेष ओढली. आडवी रेष ओढण्याचा तात्पर्य असा आहे का सप्त सागरापैकी सप्त सागर आहेत, पण त्यामध्ये मेरू पर्वत आहे, आडवी रेष ओढून. मग त्यांनी आक्षेपार्थाने विचारलं कुठल्या सागरात आहे. मग यांनी दह्याचं मडकं पुढे करून सांगितलं दधी नावाच्या सागरात आहे. संपलं. आता आपला घाट सुटला, संपलं. मग बोला, एका बोटाने काय सांगितलं त्या पंडितांनी, ब्रह्म, बरोबर आहे. आणि 2 बोटांनी ब्रह्मा आणि माया, बरोबर आहे. आणि 5 बोटांनी पंचमहाभूत आणि मुठीने त्यांचं झालेलं पंचकरण. 7 बोटांनी सप्तसागर आणि मध्ये आडवी रेष ओढून मध्ये मेरू पर्वत. आणि कोणत्या सागरामध्ये, तर दह्याचं मडकं पुढे करून सांगितलं दधी सागरात. ठीक ना. हा अर्थ त्या बोटाचा कोणी केला, त्या पंडिताने. पण त्याला म्हणतात दृष्टीरेव सृष्टी, जशी दृष्टी तशी सृष्टी. आता त्या पंडित तिकडे निघून गेलेत. कालिदासाच्या गुरुची ज्या फकीराची मिरवणूक झाली, सायंकाळी घरी आलेत. दरवाजा लोटला. भोजराजाला वाटलं याच्यामुळे आपली इब्रत वाचली. भोज राजा खाली बसला, त्याला आपल्या आसनावर बसवून त्याचे चरण दाबायला लागला. आणि बोलता बोलता आता ते मित्र 4 लोकात बोलणं त्यांचं सोडून द्या, पण ते एकांतात आल्याच्या नंतर त्याचा कळसाध्याय आहे. पहा, विठला 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 इकडे दादा आणि मुरकुटे माऊली हसलेत ना, म्हणजे ते मला कळून आलं. मित्र एकांतात आल्याच्या नंतर त्यांचं खूप चालते अशी मजा. आता दरवाजा लोटून घेतल्याच्या नंतर तो भोजराजाच्या फकीराला म्हणू लागला, चायला गांग्या. एकांतात आल्याची भाषा सांगतो मी. चालेल म्हटलं, आपण ज्या वेळेला दोघं शाळेत होतो, तुला ट फ येत नव्हता, एवढा विद्वान झालात कसा, कुठे शिकलास तू एवढं. तो म्हणू लागला, अरे भोज तसं काहीच नाही, बोगून ठोकून दिलं, फिट बसलो. कसं काय कळालं, कसं काय ते, ऐका
आता पटकन बोला, त्यांनी काय दाखवलं होतं? आता हा फकीर अर्थ काय लावतो? फकीर म्हटलं आपण त्याच्या राज्यात गेलो का तो आपल्या राज्यात आला. आता एवढं तर बोला, तो आपल्या राज्यात आला. मग आपल्या राज्याचे दादा आपण करतो, आपण मग आपण दादागिरी करू की त्यांनी आपण, आणि तो आपल्यावर दादागिरी करायला लागला. तो मला म्हणायला लागला, त्याने काय दाखवलं होता? एक बोट, आणि या फकीराला एकच डोळा होता. तो म्हणायला लागला, ए आपल्याला कमी समजू नको, तुझा एक डोळा फोडून टाकेल. मग मी त्याला काय केलं? दोन दाखवले. आपल्याला कमी समजू की तुझे दोन्ही फोडी. मग त्याने काय केलं? बोलत त्याला की जरा आहे ना, ते हात दाखवला. तो म्हटला मला कमी समजू नको, ते पंडित एका चापटीत गार करी. तो म्हणला, ए आपल्या कमी बुक्कीत खाली बसेल तुला. आणि मग हा गपकेची गपके दिसायचा. तो म्हणला लागला, काय त्या बुक्कीत खाली बसेल म्हणतो मला, तू 7 भाकरीचा मुर्दा पाडतोस की काय? त्यांनी सांगितलं, हो 7च खातो, पण मध्ये 8 ब्रेस, सकाळी 3:30 संध्याकाळी 3:30, म्हणजे मध्ये 8 ब्रेस. तर त्याने विचारलं, चांगला धष्टपुष्ट दिसतो तो आगड बमजा, कशासोबत खातोस? त्यांनी दह्याचं मडकं पुढे केलं. म्हटलं दह्यासोबत खातो. दृष्टांत संपला. आता बोलल्याच्या नंतर कळालं का अगोदर कळायला? बोला. बोलल्याच्या नंतर कळालं ही अभिनयाची भाषा आहे. तसं हे शब्द सोपेच आहे. ते बोटे त्याचा अर्थही वेदांत दृष्टीने फारसा काही किचकट आहे असं नाही, आणि याच्यातही नाही, पण तो सांगितल्याशिवाय कळत नाही. तसं आजच्या अभंगामध्ये वरमाई, वरबाप, वऱ्हाडी हे आपल्या परिचयाचे शब्द आहे, पण ज्ञानोबराला हेच सांगायचं असं नाही. मग हे का सांगतात? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर आता आहे, संतांचं बोलणं हे 4 प्रकारचं असतं. म्हणजे संतांची जी भाषा आहे ते 4 प्रकारची असते. कधी कधी भाषाही परमार्थाची असते, सांगायचाही परमार्थ असतो. पहिला प्रकार. एवढे 4 प्रकार जर तुम्ही ध्यानात ठेवला तर आणखी आपल्याला आनंद घेता येईल. मला वाटतं आमची हे छोटी छोटी बालवाळकरी आहे ना, ही एकदा पहिला प्रकार ध्यानात ठेवतील. भाषाही परमार्थाची, सांगायचा परमार्थ. काय काय? भाषाही परमार्थाची, सांगायचाही परमार्थ. छान. भाषाही संसाराची, सांगायचाही संसार. तुम्ही ध्यानात ठेवा. भाषाही संसाराची, सांगायचाही संसार. काय काय? भाषाही संसाराची, सांगायचाही संसार. आणि तुमच्याकडे भाषा संसाराची, सांगायचा परमार्थ, आणि भाषा परमार्थाची, सांगायचा संसार. ठीक ना? 4 प्रकार झाले. तुमचा प्रकार काय बाळांनो? भाषाही परमार्थाची, सांगायचाही परमार्थ. छान. तुमच्याकडे? वा वा वा, आमच्या माता करता टाळ्या. तुम्हीच वाचता काय? लय गोड बोलायला लागला. भाषाही संसाराची, सांगायचाही संसार. छान. आणि भाषाही परमार्थाची आणि सांगायचा संसार. जय हो. आणि भाषा संसाराची, सांगायचा परमार्थ. 4ही करता एक एक उदाहरण आपण धावतं संतांचं वचन पाहू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर पहिला प्रकार काय? भाषाही परमार्थाची आणि सांगायचाही परमार्थ. भाषाही परमार्थाची, सांगायचाही परमार्थ. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेथी झाला अंगे तुकाचा, तेथी झाला अंगे तुकाचा. तत्वमसी विद्या तेथी झाला अंगे तुकाचा, तेथी झाला अंगे तुकाचा. रक्तपेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजना सुदले डोळा, चिन्मय अंजना सुदले डोळा. असे अनेक वचन आहे. उदाहरण म्हणून आपण 2 वचन पाहिले. त्याचं पहिलं वचन आहे तत्ववंशी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेथी झाला अंगी तुका आता. आणि दुसरं वचन आहे रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुधरे डोळा. आता दोन्हीतलं आपल्याला काही कळालं नाही. एवढं जरी कळालं तरी पुष्कळ झालं. कारण मलाच अजून त्या चरणाचा फारसा मेळ लागला नाही. 30 वर्ष होऊन आपल्याला कसा लागेल इतकं लवकर? बरं लागेलच नाही असं नाही. कोण जाणे कोणाकडे उपासना, कोणी वचना प्रतिपाळी. पण रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुधले डोळा. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेथी झाला अंगी तुका आता. इथे भाषाही परमार्थाची आहे आणि सांगायचाही परमार्थ आहे. तुमच्याकडे काय होतं माता वर्ग? भाषाही संसाराची, सांगायचा देखील संसार. भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भाषाही संसाराची, सांगायचा देखील संसार. याचं उत्तम उदाहरण म्हटलं तर ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, नै समाचार त्याचा आम्हा.
नये समाचार त्याचा आम्हा देशाची धाडावी दुगिंदरा नये समाचार त्याचा आम्हा देशाची धाडावी दुरी दिगंतरा नये समाचार त्याचा आम्हा नये समाचार त्याचा आम्हा नये समाचार त्याचा आम्हा ज्येष्ठाची धाडावे दुरी दिगंतरा नये समाचार त्याचा आम्हा हे मला वाटतं रामायणामध्ये कैकेयीचे उद्गार आहे. नामदेव महाराजचं वचन आहे. ती म्हणते ज्येष्ठ प्रभू रामचंद्राला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवा आणि भरत कनिष्ठ आहे त्याला राजगादी द्या. इथे सांगायचाही संसार आहे ना आहे भाषाही संसाराची आहे. दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार काय होता माऊली आपल्याकडे? भाषा परमार्थाची पण सांगायचा संसार आहे ना. भाषा परमार्थाची आहे. जानामि धर्म्यम नच मे प्रवृत्ती जानामि धर्म्यम नच मे निवृत्ती जानामि धर्म्यम नच मे प्रवृत्ती जानामि अधर्म्यम नच मे निवृत्ती हे नापि देव हृदय स्थितोस्मि यथा नियतास्मि तथा करोमि यथा नियतास्मि तथा करोमि यथा नियतास्मि तथा करोमि. हे महाभारतातले दुर्योधनाचे उद्गार आहे. तो म्हणतो देवा कृष्ण कन्हैया गोपाला अहम धर्म्यम जानामि मला धर्म जाणतो मी पण धर्मात माझी प्रवृत्ती होत नाही. आणि अहम अधर्मे मापी जानामी मला अधर्म कळतो पण अधर्म मी सोडू शकत नाही. म्हणले का रे दुर्योधना? तो म्हणला केनापी देव हृदय स्थितोस्मि यथा नियतास्मि तथा करोमि. कोणता तरी देव माझ्या हृदयात बसला आणि तो मला जसं मार्गदर्शन करतो तसा मी वागतो असा दुर्योधन बोलतो. कारण जे माऊली सांगतात सर्वा घटी राम तोच तो बोलतो. जे माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात सर्वांच्या हृदय दिसी तोच तो बोलतो. म्हणजे गीतेत परमात्मा म्हणतात सर्वश चाहम तोच तो बोलतो. पण ही भाषा परमार्थाची आहे पण दडलेला मात्र संसार आहे दुर्योधनाचा. आणि चौथा तुमच्याकडे प्रकार होता भाषा संसाराची आणि सांगायचा परमार्थ. कोणी सोना कोणी लेकी हा कोणी सोना कोणी लेकी कोणी सोना कोणी कोणी सोना कोणी कोणी एकी स्वतंत्र कोणी एकी स्वतंत्र स्वतंत्र अवघी आधी जगनिंद आधी देऊन सारी कोणी एकी स्वतंत्र कोणी एकी स्वतंत्र अवघी आधी जगनिंद आधी देऊन सारी कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. आमच्या माता भगिनीमध्ये महिलांमध्ये घरात वावरणाऱ्या महिलांमध्ये 3 प्रकार असतात. त्यातल्या काही लेकी असतात काही सुना असतात आणि काही सासू असते. बरोबर ना. पूर्ण स्वतंत्र आहे ती कोण? लेक का सासू? मला वाटतं पूर्ण स्वातंत्र्य जिला आहे ती सासू. पूर्ण पारतंत्र्य जिला आहे ती सून. आणि जिला स्वातंत्र्य पारतंत्र्य दोन्ही आहे. मैत्रिणीकडे जाताना आईला विचारावं लागतं पण ती जाताना जाऊ का असं म्हणते किंवा मी जाते असं सांगते. आई जा म्हटले तरी जाते नाही जा म्हटले तरी जाते. म्हणजे स्वातंत्र्य परतंत्र कोणाला असतं? लेकीला. पूर्ण पारतंत्र्य आहे सुनेला आणि पूर्ण स्वातंत्र्य आहे सासूला. मग तुकोबराय म्हणतात कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. हे म्हणताना सून सासू लेक नाही सांगायची पण मग सून सासू लेकीला ते कळावं म्हणून तुकोबराने सून सासू लेक ही भाषा वापरली. नाथबाबा म्हणतात त्याजान वेद गर्भीच्या श्रुती श्रुतिरूपी नव्हे मतप्राप्ती किंवा गोपिकाच्या वेशे अवतरल्या श्रुती गुह्य तुझपती सांगत असे. त्या वेदातल्या रुच्या आहेत. त्यातल्या 80,000 श्रुती त्या कर्माच्या आहेत. 16,000 श्रुती उपासनेच्या आहेत आणि 4,000 श्रुती ज्ञानाच्या आहेत. त्या 16,000 श्रुती ज्या उपासनेच्या आहेत त्या लेखी आहेत. 4,000 श्रुती ज्ञानाच्या आहेत त्या सासू आहे आणि 80,000 श्रुतीच्या कर्माच्या आहेत त्या सुना आहेत. म्हणजे सुना लेखी स्वतंत्र आहे. इथे भाषा कशाची आहे? मग संसाराची. भाषा कशाची आहे? संसाराची पण सांगायचा परमार्थ. तसं आजच्या अभंगामध्ये वरमाई वरबाप वऱ्हाडी नवरदेव मंडप ही भाषा व्यवहारातली आहे पण सांगायचा परमार्थ आणि आहे परमार्थ असा प्रकार आजचा नाही. सांगायचा संसार आहे संसार हाही प्रकार नाही. सांगायचा परमार्थ आहे संसार हाही प्रकार नाही. आजच्या अभंगामध्ये सांगायचा आहे
परमार्थ, पण भाषा वापरली संसाराची, कारण आपण पक्की संसारिक आहोत म्हणून. विठ्ठल 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 अगदी संसारात नकसिकांत जो वर्ग बुडून गेलेला आहे त्याला वर काढण्याकरता संसाराची भाषा वापरल्याशिवाय त्याला ते कळणार नाही, म्हणून माऊलीने इथे संसाराची भाषा वापरली. विठ्ठल 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 कुंडली कवरदा श्री हरिनाथ भगवान विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि संसाराची भाषा वापरून ज्ञानोबरांनी प्रश्न केला. काय प्रश्न केला? मी कवनाचे मध सांगा कोणी, मध सांगा कोणी. मी कवनाचे मध सांगा कोणी, मी कवनाचे मध सांगा कोणी. मी कवनाची मध सांगा कोणी, मी कवनाची मध सांगा कोणी. मी कवनाचे मध सांगा कोणी, मी कवनाचे मध सांगा कोणी, मी कवनाचे मध सांगा. वराडालिया वराडली, वराडालिया वराडालिया वराडली, वराडा आलिया वराडली, वराडली वराडालिया वराडली, वराडालिया वराडली. मी कवनाची मध सांगा कोणी, कवनाची मध सांगा. वराडालिया वराडली, वराडालिया वराडली, मी कवनाचे मध सांगा कोणी, कवनाचे मध नाना प्रकारची रूपक असतात, त्यापैकी लग्नाचं रूपक माऊलीने केलं. लग्नाचं रूपक करून प्रश्न विचारला. मी कवनाची मध सांगा कोणी, वराडालिया वराडली, मी कवनाची मध सांगा कोणी. मी कोणाची आहे मला कोणीतरी सांगा. वऱ्हाडी मंडळीला विचारलेला हा प्रश्न आहे. काही लग्नाचं रूपक म्हटल्याच्या नंतर मानवी जीवनामध्ये प्रधान 3 सोहळे आहेत. पहिला आहे जन्म सोहळा, शेवटचा आहे तो मृत्यू सोहळा, आणि मध्ये काही स्वीकारतात काही स्वीकारत नाही. तो गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया. मला हे लग्न नाही ते बाई दिवसभर लई थकलेले, सगळ्याचे डोळे असे पेंगायला लागलेत. म्हटलं मंगलाष्टक ऐकल्याच्या नंतर बरं वाटलं जरा. विठ्ठला विठ्ठला माझा विषय तो आहे. कारण पहिला जन्म सोहळा, शेवटचा मृत्यू सोहळा, आणि मधला ही सगळे ब्रह्मचार्याची सभा आहे काय माझी. आणि आता हात करतो एकही बोलत नाही. मधला कोणता सोहळा? हा मग असं बोला ना. मधला लग्न सोहळा आहे ना. आणि जन्म सोहळा किती दिवसाचा? उत्तर आहे 12 दिवसाचा. म्हणून लेकराचं काय होतं? 12चं होतं, बरोबर आहे. आणि मृत्यू सोहळा 13 दिवसाचा, म्हणून मेलेल्या माणसाचं 13चं होतं. आणि लग्न सोहळा किती दिवसाचा? आता दिवसात सोहळा म्हटल्याच्या नंतर कसं सांगायचं सोहळा किती दिवसाचा? विठ्ठला 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 विठ्ठला. हल्ली खूप, पण त्या वेळेला पूर्वीच बैलगाडी वराडा वगैरे जायचं ना, त्या काळाचं पाहिलं ना, षोडश संस्कार असल्यामुळे 16 दिवसाचा. आणि मग त्या लग्नाचं रूपक करून माऊली बोलतात मी कवनाची. पण ही मी कवनाची म्हणणारी कोणती नेमकी नवरी आहे हे आपण पाहूया. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला. तुम्ही लय थकला गाड्या, तर मी तुमचा जास्त अंत पाहणार नाही. पण तुम्ही जर मला प्रतिसाद दिला नाही तर मलाही अंत पाहिल्याशिवाय पर्याय नाही.
त्यामुळे अवघ्या 10 मिनिटात आपण 10 ते 15 मिनिटात उरकू. पण तुम्ही पटकन बोलला तर आणि तुम्ही नाही बोलला तर मग आता माझा नावेलाच आहे. मग थोडंसं तुम्ही जर माझी परीक्षा घेतली तर मलाही तुमची घेणंच आहे. तर थोडंसं प्रतिसाद द्या, जरा थोडंसं टाईट बसा, जरा मोकळे व्हा जरा. एकदा भजन करा बघू 1 मिनिट, म्हणजे आपल्याला जरा बरं वाटेल. प्रभू रामचंद्राचं भजनाने आपला श्रम परिहार होईल आणि अवघी 10 मिनिटं आपल्याला सगळा प्रतिसाद देतील. सगळ्यांनी बोला मात्र श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, टाळी टाळी सर्वांनी, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम, राम जय राम, राम जय राम, राम जय राम जय जय राम, हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम हरे हरे, हरे 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 कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे 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 हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हो कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम राम हरे, मन प्राण प्रभु राम मुखे नाम बोला जय श्री राम, मन प्राण प्रभु राम मुखे नाम बोला जय श्री राम, मुखी राम बोला जय जय राम, सीताराम 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 सीताराम, आवाज आवाज, सीताराम 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 सीताराम, वाह 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 माय बाप, सीताराम 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 सीताराम, सीताराम 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 सीता, ताई पण वाह, सीताराम 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 सीताराम, हे सीताराम 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 सीताराम, माझा प्राण प्रभु राम मुखी नाम बोला जय श्रीराम, माझा प्राण मुखी राम बोला जय श्री राम, ही दुनिया सारी ही दुनिया कड़वाई देती वारी कड़वाई देती वारी, तुझा पाठी भी केला किंमत मुखी नाम बोला जय श्रीराम, प्रभु मुखी नाम बोला जय श्रीराम, बोला जय श्रीराम, प्रभु रामचंद्र भगवान की जय. आता तुम्ही जरा फ्रेश झाला थोडं. आता बोला एक जास्त नाही, 10 मिनिटं आपल्याला मी कवनाची मदत सांगा कोणी, एवढ्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आणि थांबायचं. तर मी कवनाची ही बोलणारी स्त्रीच आहे, पण स्त्रियामध्ये 3 प्रकार आहे. कारण 3 दुःख घालवण्याकरता 3 स्त्रिया आपल्याला पाहिजे आहे. तर मी थोडस बोलके व्हा 1 मिनिटाकरता. आमचे हे सगळी टाळकरी पहिलं दुःख ध्यानात ठेवतील, दुसरं माझ्या माता ध्यानात ठेवतील, तिसरं आपण सगळे ज्येष्ठ आणि इकडले गुणीजन. तर पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं, पटकन बोला कोणतं, दारिद्र्याचं. दुसरं दुःख आहे स्वैराचाराचं, कोणतं माता बरोबर,
स्वैराचाराचं. तिसरं दुःख आहे ज्येष्ठ नागरिक जन्म मरणाचं. कोणतं? जन्म मरणाचं. आणि जे शेवटपर्यंत पटकन बोलतील त्यांना आपण बक्षीस देऊ. कोण बनेगा करोडपती. काय हरकत आहे? बरं, लोक अतिरेकेला देतात, मी तुम्हाला दिलं तर काय बिघडलं? त्यामुळे पटकन बोला मात्र. त्याला पहिलं दुःख दारिद्र्याचं, जय हो. दुसरं दुःख स्वैराचाराचं, छान. तिसरं दुःख जन्म मरणाचं. ठीक आहे, ज्याचं त्याचं दुःख ज्याने त्याने ध्यानात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला जास्त दुःख होणार नाही आणि आपल्याला पटकन जाता येईल. तर पहिलं दुःख कोणतं? मग दारिद्र्याचं. दुसरं माता वर्ग स्वैराचाराचं. तिसरं जन्म मरणाचं. आता दारिद्र्याचं दुःख कोणाला? दुसरा प्रश्न आहे. आपण दुसऱ्या फेरीत चाललो, बघूया कोण जिंकतंय, कोण हरतंय, कोण बनेगा करोडपती. नाही तर मग कॅम्प्युटर बताव, मला तिकडे जायला नको. त्याला पहिलं दुःख दारिद्र्याचं. कोणाला? ते तुम्ही ध्यानात ठेवायचं, गरीबाला. कोणाला? गरीबाला. दुसरं दुःख आहे स्वैराचाराचं, बरोबर ना? कोणाला? तुम्ही ध्यानात ठेवायचं, पाप्याला. कोणाला? पाप्याला. तिसरं दुःख जन्म मरणाचं. कोणाला? अज्ञानाला. कोणाला? अज्ञानाला. दुसऱ्या फेरीत आपण आलेलो आहोत. पहिलं दुःख दारिद्र्याचं. कोणाला? गरीबाला. दुसरं दुःख स्वैराचाराचं. कोणाला? पाप्याला. तिसरं दुःख जन्म मरणाचं. कोणाला? अज्ञानाला. आता तिसरी फेरी. पहिलं दुःख कोणतं बाळांनो? मोठ्याने बोलायचं तुम्ही. दारिद्र्याचं. कोणाला? गरीबाला. मग गरीबाला आता पहिला आपण हे ठरवून घेऊ, आपल्याला हे तिन्ही दुःख आहे की नाही, बरोबर की नाही? मग आता मला सांगा, आपण सगळे टाटा का अंबानी? आपण टाटाही नाही, अंबानी नाही, म्हणजे आपण दरिद्रच आहोत. आपल्याकडे पैसा असून असून किती आहे? आपल्याकडे प्रत्येकाकडे काही ना काही दारिद्र्य आहे. म्हणजे पहिलं दुःख आपल्याला आहे ना. दारिद्र्याचं दुःख कोणाला? गरीबाला. आपण सगळे कोण आहोत? गरीब आहोत. म्हणजे पहिलं दुःख आपल्याला आहे. दुसरं दुःख स्वैराचाराचं. कोणाला? पाप्याला. आता खरंच सांगा, आपण सगळे काय पुण्यश्लोक नलोराजा आहोत का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहोत का? पुण्यश्लोक मा जिजाऊ आहोत का? पुण्यश्लोक आणखी एखादा राजा आहोत का? नाही. आपल्या जीवनात काही ना काही पाप घडलेलंच आहे, म्हणजे आपण पापी आहोत. म्हणजे आपल्या जीवनात दुसरंही दुःख आहे. कोणतं? कोणतं? स्वैराचाराचं. कोणाला? ते पाप्याला. बरोबर. आता तिसरं दुःख बोला ना, बोला ना, बोला ना. जन्म मरणाचं. कोणाला? अज्ञानाला. खरंच सांगा, आपण ज्ञानी समजतो, पण आपण ज्ञानी असतो का? म्हणजे पहिला प्रकार अज्ञानातला अज्ञानी. आपण कथेत बोललो, त्याला काय कळत नाही, हे कळत नाही. आणि त्याला काय सांगू, कीर्तनकारला कळत नाही. होते की नाही? पहिला प्रकार अज्ञानातला अज्ञानी. दुसरा प्रकार अज्ञानातला ज्ञानी. तिसरा प्रकार ज्ञानातला अज्ञानी. चौथा प्रकार ज्ञानातला ज्ञानी. आणि पाचवा प्रकार उपजताची ज्ञानी. ते स्वतःला म्हणतात अज्ञानी. हिरवी तरी मी मूर्ख, पण सामान्य जीव मूर्ख असतो, तो स्वतःला मूर्ख म्हणत नाही. हा त्याचा मूर्खपणा आहे. म्हणजे याचाच अर्थ, आपण जरी आपल्या जीवनामध्ये आपण ज्ञानी समजत असलो तरी आपण अज्ञानाची शिरोमणी. म्हणजे याचा अर्थ तिसरंही दुःख आपल्याकडे. कोणतं? काय बरं, तुम्हाला पैसे पाहिजे नाही, बक्षीस पाहिजे नाही. तिसरं दुःख कोणतं? मायबाप. काय पुरुषासारखे पुरुष राहू तुम्ही. तिसरं दुःख कोणतं? जन्म मरणाचं. असं बोला ना. कोणाला? ते अज्ञानाला. मग आपण अज्ञानी पण आहोत तिने सगळे. मग पहिलं दुःख कोणतं? दारिद्र्याचं. कोणाला? गरीबाला. दुसरं दुःख कोणतं? स्वैराचाराचं. कोणाला? पाप्याला. तिसरं दुःख कोणाचं? जन्म मरणाचं. कोणाला? अज्ञानाला. आणि आपण पहिले दारिद्र्य आहोत, म्हणजे गरीबही आहोत. पापही आपल्या जीवनात कळत न कळत घडतं. आणि अज्ञानी आहोत, म्हणजे तिन्ही दुःख आपल्याला आहे. त्यामुळे तिन्ही दुःख गेले पाहिजे की नाही? मज लागी दुःख व्हावे, आईचे कोणी भावे ना जीवे. एक शेंबड कार्ट आपल्या आजोबाच्या करंगळेल धरून मंदिरात जाताना दर्शन घेताना ते म्हणतं, देव बाप्पा दुःखात ठेव. हो की नाही? नाही म्हणत. काय म्हणतात ते? सुखात ठेव. खरं सांगा, सुख दुःखाचे चटके त्याला बसले का? सुख दुःखाने ते होरपळ का? पण तरी ते सुखात ठेव म्हणतात, म्हणजे त्यालाही दुःख नको आहे. कोणालाही दुःख नको आहे. मज लागी दुःख व्हावे, आईचे कोणी भावे ना जीवे. मग पहिलं दुःख नको. कोणतं? दारिद्र्याचं. छान. दुसरं दुःख नको. कोणतं? स्वैराचाराचं आहे ना. तिसरं दुःख नको. कोणतं? जन्म मरणाचं. बरोबर ना? मग आता पहिलं दुःख नको तर आपल्याकडे काय नाही राहिली पाहिजे? गरिबी. दुसरं दुःख नको म्हणजे काय नाही घडला पाहिजे? आहे ना. स्वैराच म्हणजे पाप नाही राहिलं पाहिजे. आणि तिसरं दुःख नको म्हणजे काय नाही राहिलं पाहिजे? अज्ञान नाही राहिलं पाहिजे. छान आहे ना. मग पहिलं दुःख घालवण्याकरता आपण संपादन केलं पाहिजे. काय? धन. धन पुरुषार्थ आहे ना. मग ते कसं मिळवायचं ते तुम्ही ध्यानात ठेवायचं. कणाकणाने. कसं? कणाकणाने. दुसरं दुःख स्वैराचाराचं, पाप्याला ते घालवण्याकरता पुण्य मिळवलं पाहिजे. कसं? तिळातिळाने. आणि तिसरं दुःख जन्म मरणाचं, अज्ञानाला ते घालवण्याकरता काय मिळवलं पाहिजे? ज्ञान मिळवलं पाहिजे. कसं? क्षमाक्षणाने. आता तिसऱ्या पायरीत आलो आपण. पहिलं दुःख दारिद्र्याचं. कोणाला? गरीबाला. काय मिळवावं? धन. कसं मिळवावं? कणाकणाने. यांच्याकरता काय आवाज लेकरा करता एकदा पटकन, म्हणजे तुम्ही जागेवर याल. ठीक आहे ना. दुसरं दुःख स्वैराचाराचं. कोणाला? पाप्याला. काय मिळवावं? पुण्य मिळवावं. कसं? तिळातिळाने. तिळ तिळ पुण्य साचा पडे. छान. हे टिकून आहे. तिसरं दुःख जन्म मरणाचं. कोणाला? अज्ञानाला. काय मिळवावं? ज्ञान मिळवावं. कसं मिळवावं? क्षणाक्षणाने. कारण कण त्यागे कुतो धनम, क्षण त्यागे कुतो विद्या. विठ्ठल विठ्ठल. हा पहिल्याने कणाकणाने धन मिळवलं. आता तो गरीब राहील का श्रीमंत होईल? श्रीमंत होईल म्हणजे धनवान होईल की नाही? गुणानियुक्त गुणवान, विद्यानियुक्त विद्वान, धनानियुक्त धनवान. पहिला कोण झाला? आता धनवान. जोडून या धन उत्तम व्यवहार असा केला का तो झाला धनवान. अर्थरूपी पुरुषार्थ त्यांनी प्राप्त केला.
दुसरं स्वैराचाराचं कोणाला पाप्याला काय मिळवावं पुण्य कसं मिळवावं तिळाने आता तिळ पुण्य साच्यापडे आहे असं जर केलं तर तो आता पापी राहील का पुण्यवान होईल तो पुण्यवान होईल छान तिसरं जन्म मरणाचं कोणाला अज्ञानाला काय मिळवावं ज्ञान मिळवावं कसं मिळवावं क्षमाक्षमाने काय होईल तो उत्तर आहे विद्वान पहिला झाला धनवान पुण्यवान विद्वान आणि हे तिघं जर पहिला धनवान झाला का दुःख जातं पुण्यवान झाला की दुःख जातं विद्वान झाला की दुःख जातं पण नुसतं धनवान पुण्यवान विद्वान होऊन चालत नाही लग्न व्हावं लागतं विठ्ठल 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 माझं अगोदरच लग्नात आहे लग्न व्हावं लागतं पण पहिल्याचं लग्न जे होतं ते कुणासोबत हाडा मासाच्या स्त्रीसोबत कोणासोबत हाडा मासाच्या स्त्रीसोबत दुसऱ्याचं लग्न होतं स्वर्गातल्या दिव्य स्त्रीसोबत आणि तिसऱ्याचं लग्न होतं तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी आता दिवस जारी खेळी मेळी तुका म्हणे मुक्ती मुक्ती परणी नोवरी तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी आता दिवस जारी खेळी मेळी तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परणी नोवर आता दिवस जारी खेळी मेळी तुका म्हणे मुक्ती मुक्ती परणी नोवरी नोवरी आता दिवस जारी खेळी मेळी आता निश्चितीने आता निश्चितीने आता निश्चितीने आता निश्चितीने पावलो मे तवा निश्चितीने पावलो मे तवा कुठली आता कुठली आता निश्चितीने आता निश्चितीने तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी आता दिवस जारी खेळी मेळी तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी आता दिवस जारी खेळी मेळी आता निश्चितीने आता निश्चितीने आता निश्चितीने पावलो मे तवा पावलो मे तवा कुठली आता कुठली आता निश्चितीने आता निश्चितीने तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी 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 तुका म्हणे मुक्ती 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 तुका म्हणे हा तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी 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 आता दिवस जारी खेळी मेळी खेळी मेळी खेळी मेळी आता 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 दिवस जारी खेळी मेळी खेळी मेळी खेळी मेळी आता नितीने पावलो आता नितीने पावलो जावा आता नितीने आता नितीने पावलो जावा आता नितीने आता नितीने पावलो जावा आता दिवस जारी खेळी मेळी खेळी मेळी खेळी मेळी आता दिवस जारी खेळी मेळी खेळी मेळी खेळी मेळी आता नितीने आता नितीने पावलो जावा आता नितीने आता नितीने पावलो जावा आता नितीने आता नितीने पावलो निश्चिंतीने पावलो दिसावा खुंटली धावा सृष्टीची चला पहिलं दुःख झालं आता 5 मिनिटं दारिद्र्याचं कोणाला गरीबाला काय मिळवावं धन मिळवावं कसं मिळवावं कणाकाने काय होईल तो धनवान मग त्याचं लग्न होईल त्याला स्त्री लाभेल कोणती हाडा मासाची त्याचं दुःख किती दिवसाचं येईल ध्यानात ठेवायचं एका जन्माचं किती पण कंसात पतिव्रता लाभली तर तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी
पतिव्रता. आता आमच्या माता करता डॉक्टर बाबा येणारच आहे आपल्याकडे काल्याला. बाबाची एक मिनिटातली गोष्ट घोष महाराजांनी पण ऐकलेली असेल पाठामध्ये. एका राजाने शंकराचं मंदिर बांधलं आणि एका महिलाच्या हाताने प्राणप्रतिष्ठा करायची. लाखोच्या संख्येने तुमच्यासारख्या बाया बापा जमलेल्या. आणि मग ते काका म्हणू लागले मुहूर्त आहे, मुहूर्त टळा नाही पाहिजे. बघा प्रभू रामचंद्राच्या जीवनात वनवास किती 19 वर्षाचा म्हटले, बरोबर महाराज? बरोबर नाही? हा 14 वर्षाचा. ते लग्न मुहूर्तापेक्षा 14 मिनिट उशारा लागलं म्हणून 14 वर्षाचा वनवास. आपल्या घरात अखंड वनवास का होतो त्याचा कधीतरी विचार केला पाहिजे. आपण मुहूर्त पाळत नाही. एक तर मुहूर्त काढूनही काढल्याच्या नंतर पाळला पाहिजे. आणि मग ते मुहूर्त काका म्हणू लागले पटकन कुणीतरी माऊली पुढे या, तुमच्या हाताने प्राणप्रतिष्ठा करायची. मग ते उपर की तो खूप बने अंदर की तो रामजन ही तिच्याकडे तिच्याकडे पाठी कोणी जायला तयार नाही. कारण ते काका म्हणायला लागले कार्यशु मंत्री करुणीशी दाशी भोजीशी माता शैनुशी रंभा धर्मानुकुला क्षमाया धरत्री षडगुण मेतती पतिव्रता. या 6 लक्षणांनी युक्त असते तिला पतिव्रता म्हणतात. सद्गुरु जयराम बाबा भोसले म्हणायचे स्वप्नातही परपुरुषाचं चिंतन करत नाही तिला पतिव्रता म्हणतात. असे कोणी असेल तर या. आणि मग प्रत्येकीला काही मावल्याला विश्वासही होता. पण ते काका म्हटले पिंड तिरपी बसली तर गाई केली जाणार नाही. मग त्याला वाटलं तिथे जाऊन पंचनामा केल्यापेक्षा इथंच शांत बसलेलं बरं. आणि तो मुहूर्त टाळायला लागला. काका म्हणले या कोणीच येईना. मग एक बाई मागून ते मेंढर हाकत चालली होती. ती म्हणायला लागली का ग, का म्हटली तुम्ही का जात नाही? त्या म्हणल्या वयना पुढं तुला काय करायचं? त्या म्हणले अगं तसं नाही, तुम्ही जात नसल्या तर मी जाऊ का? मग माऊलीची ओझे पुढीलाची ओझे आपल्या माता घ्यायची तरी का न जाते धनुर्धरा. मग ते दुसऱ्याचं प्रकृती करी कर्मे ते केली म्या केली म्हणे भ्रमे ते करता नाही ना आम्ही बोली जे जीव. मग ठीक आहे जाता जा. ती गेली. आता तिथं भलमोठचं डोसकं ते 4 ठिकाणी फाटलेलं लुगडं, हातामध्ये कोकरू काठीची हातात लागली, तिथंच भर करत चाललेली. ती तशीच गेली. त्या काकाने पाहिल्याच्या नंतर काकाची इंडिकेटर लागली. ती काका म्हणले बाई तू स्नान केलं का, पैठणी घातली का, अमुक केलं का, तमुक केलं का, 1707 प्रश्न. ती म्हणली काका तुला हे सगळं केलेली पाहिजे का पतिव्रता पाहिजे? आता शर्त कशाची होती? पतिव्रतेची. आणि त्याचा विश्वास होता मी आहे दे माझ्याकडे. पण तो काका म्हटलं बघ शिवलिंग तीर्प बसलं तुझी गई केली जाणार नाही. ते म्हणजे काका तुम्ही चिंता करू नका द्या माझ्याकडे. ते घेतलं. ते थोडंसं तीर्प बसलं. काकाला राग आला. म्हणजे सगळ्याला तुडवत आली. पायाचा जोडा काढलेली. एवढी अक्कल नाही. एवढ्या बाया बापड्या काय वेड्या आहे का, कशाला आली? ती म्हणजे काका शांताबाई ऐकत नाही. तुला शांत राहा. तुम्हाला शिवलिंग सबर के फल अति घाई हळूहळू तुम्ही शांत व्हा. काका शांत व्हाले. डोळे भेटून विचार केला. पिंड तिरपी का बसली? काल परवा तिचे मास्टर जेवायला बसले ते. आणि असं हे महिला मंडळाचं 4 गोष्टीवर खूप आतोनात प्रेम असतं. शेण साई उतरण जावाई. उतरण जावाई शेण मशीने टाकलं. दोघींनी एकदाच पाहिलं. दोघी धावल्या. मी तिथून कीर्तन करून पाठी निघालो होतो. त्या दोघीची भांडण लागले. ही म्हटली माझं ही म्हटली माझं. मग ती म्हटली महाराज तुम्हीच सांगा. रात्री आमच्या गावात कीर्तन करायला आले लबाड बोलू नका. म्हटलं मी बिलकुल बोलत नाही. मग सांगा शेण हिचं का माझं? म्हणलं तुमच्या दोघीचं नाही म्हशीच आहे. बरं खरंच की नाही? तर यांच्या दोघीचं शेण सारायला कोणी आणेल का? विठाला 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 रामकृष्ण तिकडे नाही जायचं आपल्याला. म्हणजे शेण साई उतरण जावाई या गोष्टीवर फार प्रेम असतं. बघा त्या साई जर दजात टाकत आपल्या घरातली स्त्री व्यक्ती कोणी असल्या फू फू करून ते त्यात थुंकी पडली तरी चालेल, चमचा तरी लावणार, बोट तरी लावणार, पण साई काही पडू देणार नाही. काल परवा तिची मिस्टर जेवायला बसले. साई त्यात पडू दिली नाही आणि तेवढेही सहन झालं नाही म्हणून ती पिंड तिरपी बसली. पण आमचे डॉक्टर बाबा म्हणत असतात तिने जरा बाहेर मागे सारला. ती म्हणायला लागली अगं फुकली असेल एकदा साई बिघडलं कुठं. आणि चोराची दिली कोणाला शिवलिंगाला आणि ती पिंड खटकन बसली. याचं कारण काय? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मग अशी जर पतिव्रता असेल तर ती देवावर सत्ता गाजत असेल. अशी पतिव्रता स्त्री लाभली की पहिलं दुःख जातं कोणतं? दारिद्र्याचं. कोणाला? गरीबाला. काय मिळवावं? धन. कसं मिळवावं? कणाकणाने. काय काय होईल तो? धनवान. कोणती स्त्री लाभेल त्याला? हाडामासाची. किती जन्माचं दुःख जाईल? एका जन्माचं. कंसात कशी भेटली तर? पतिव्रता. हे टिकून आहेत गोवा. आता झालं 1 मिनिटात तुमचं 1 मिनिटात तुमचं संपलं. मग दुसरं दुःख गेला तुम्ही सगळ्या घरी. दुसरं दुःख हा स्वैराचाराचं. कोणाला? पाप्याला. काय मिळवावं? पुण्य मिळवावं. कसं मिळवावं? तिळाने. काय होईल तो? पुण्यवान. आणि त्याला आता काय प्राप्त होईल पुढे नाही तुमचं सांगितलं नाही ना. त्या पुण्यवानाला स्वर्गातली दिव्य स्त्री प्राप्त होईल. त्याचं किती जन्माचं दुःख जाईल? उत्तर एका कल्पाचं जाईल. पण कंसात याचं पुण्य टिकलं तर. कारण क्षिणे पुण्य मरते लोक मिशंती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. किंवा 900 स्वर्गाधिपती झाला तरी राहती माझी भांबावाला. तो भुजंगत्व पावला नेनचीच काही त्याच्या एका कल्पाचं जाईल. मग त्या पुण्याची पावती स्तरे सवेची इंद्रपानाची उतरे ज्ञानोबरा म्हणतात. पण मला वाटतं दारिद्र्याचं दुःख घालवण्यापेक्षा स्वैराचाराचं घालवावं. स्वैराचाराचं घालवण्यापेक्षा जन्म मरणाचं घालावं. काय आहे? सगळी दुःख कशामुळे? आताच आपण माऊलीच्या चरित्रात बोललो. सगळ्या दुःखाला कारण शरीर आहे. शरीर दुःखाचे कोठार. एक बघा शरीर दुःखाचे कोठार. हे शरीर आहे तर सगळी दुःख आहे.
सगळे VIP आजार याच्यातच मुक्कामाला येतात. कुठे? या शरीरात. मग दुःखच नको तर काय नको? मग शरीर नको. पण शरीरच नको तर काय नको? पाप पुण्य नको. पण पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. आणि पाप पुण्यच नको तर धर्म नको. धर्म नको तर नको तर रागद्वेष नको. रागद्वेष नको तर अनुकूल प्रतिकूल ज्ञान नको. अनुकूल प्रतिकूल ज्ञान नको तर भेद ज्ञान नको. आणि भेद ज्ञान नको तर स्वस्वरूपाचं अज्ञान नको. कारण अज्ञानामुळे तिसरं दुःख आहे. मग तिसरं दुःख कोणतं? जन्म मरणाचं. कोणाला? अज्ञानाला. संपलं. बोला. अज्ञानाला काय मिळवावं म्हणल्याच्या नंतर ते धन म्हणतात काय की पण तुम्ही जागा ज्ञान मिळवावं. कसं मिळवावं? क्षणाने मिळवावं. काय होईल? तो विद्वान होईल आणि त्याला मुक्तीची स्त्री वळेल. आणि ती मुक्तीची स्त्री त्याला विचारते मी कवनाची. आता माऊलीची ओळी. गुणकुसुमाची माळा घेऊनी मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षता गळा दिवसीत पावे. तो वैराग्य आणि विवेकी असणारा जो पुरुष आहे तो नवरा आहे. वास्तव असणारा कुटस्थ चेतन इंद्रिय आणि पराण्यावर इंद्रिय परमन मनस्थिती पराबुद्धी योग ते परत असतोचा तो असणारा जीवात्मा आपलं वास्तव स्वरूप कुटस्थ चैतन्य तो नवरा आहे. जीवनमुक्ती स्त्री ही नवरी आहे. आणि मला वाटतं माया त्याला महत्ब्रह्म म्हणतात ती वरमाई आहे. ईश्वर त्याला बृहन्नाथ ब्रह्म म्हणतात किंवा शबल ब्रह्म म्हणतात तो वरबाप आहे. चिदाकाश हा मंडप आहे. आणि नवरदेव नवरी यांच्यामध्ये धरला जातो काय म्हणतात त्याला? अंतरपाठ. तर अविद्या हा अंतरपाठ आहे. भ्रम हा नवरदेव नवरीच्या पाठीमागे उभा राहणारा मामा आहे. आणि हा जसं भ्रमरूपी मामा हा गेला म्हणजे मामा कुठपर्यंत असतो? अक्षदा टाकेपर्यंत. तसं आपल्या जीवनातला भ्रम गेला तर मग त्या वराची आपल्याला ओळख होती. आणि त्या वराची ओळख भिन्नत्वाने होत नाही, अभिन्नात्वाने होते. म्हणजे त्याचं ज्ञानगत प्रत्यक्ष होतं, विषयगत प्रत्यक्ष होत नाही. आणि ते विषयगत प्रत्यक्ष न होता ज्ञानगत प्रत्यक्ष होण्याकरता पांडुरंगाची कृपा व्हावी लागते. आणि पांडुरंगाची कृपा होण्याकरता त्याचे पाय धरावे लागते. तेवढे पाय धरू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. वऱ्हाडी शब्दाचा अर्थ 12 दर्शनकार आहेत. त्यामध्ये वेदांत दर्शनाने बिनचूक उत्तर दिलेले. बाकीचं उत्तर काही अंशात बरोबर आहे, काही अंशात चुकीचं आहे. येऊनी वऱ्हाडणी बैसल्यापैकी म्हणून त्यांना म्हणतात कोण होतं? नवरा नाही ओळख. मी कवनाची म्हणणारी जीवनमुक्ती रूपी स्त्री आहे. आणि तिचा वर म्हणजे आपलं वास्तव स्वरूप आहे. पण मग हे कळण्याकरता पांडुरंगाची कृपा व्हावी लागते. पण म्हटले ज्ञान काय वाचून ज्ञानेविने एक उपाय करीची जितू येते गुंफीशी आधी ते रुखी. मग तुम्ही बाप रखुमाचे पाय धरायला सांगतात आणि गुरु तिथे ज्ञान माऊली सांगतात. तर म्हणले त्याचं उत्तर आहे माझ्या विठोबाचा काहीचा प्रेम भाव आपणच देव होईल. गुरु तो गुरु रूपात येईल, आपल्याला ज्ञान देईल आणि आपल्याला ती मीची ओळख होईल. आणि एकदा त्या मीची ओळख होण्याकरताच येणार द्यायचं सार्थक आहे. कारण पाहुणी मनुष्य पण जून साधित ब्रह्मज्ञान लांडा कर जाण पुच्छ विना दो पाई असं नाथबाबा म्हणतात. माऊलीच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये ती स्थिती प्राप्त हो अशी पवित्र कामना करू. आणि एकदा पांडुरंगाचं भजन करू. सर्वांनी मोठ्या प्रेमाने बोला हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. चला चला रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हॅलो बोला बोला कौड गांबार कौड का जाला कौड गांबार कौड का जाला भजन हरी हरी स्वारेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नामदेव जनाबाई बोला बोला बाई. वर हात वर हात. वर हात टाळी टाळी टाळी. हा हा वर 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 वर. एक मिनिट हात वर करा, हात वर करा, हात नका वर. बघा इकडली मंडळी म्हणतात नामदेव जनाबाई, इकडले माता म्हणतात चोपन काका मुक्ताबाई, मंडपाच्या पलीकडे बसले ते म्हणतात आम्ही काही म्हणत नाही.
असं करू नको. बरं हात एकदा. आता प्रामाणिकपणाने मला असं वाटतं महिला मंडळाचा आवाज जास्त आला हो की नाही? तुम्हाला लाज वाटत नाही राव हो म्हणता कुशल. ते घरात आपण बोलायला लागलो त्यामध्ये गप्पा हो तुम्हाला काही हो तुम्ही मान्य करता पुन्हा. आता आपल्याला ते घरात आवाज निघू देत नाही, दारात निघू देत नाही. आता मंडपात मी तर खरं सांगा आपण आवाज काढायचा कुठे पण. एकदा वर हात. आता आम्ही ठरवलं तुमचा आवाज काही निघू देणार नाही. ते म्हणतात बघूच कसं निघू देत नाही. एकदा वर हात वर हात. आणि आता महिला मंडळ पुढे म्हणतील, पुरुष मंडळी मागे बघूया. एकदा हरी भाऊ. नामदेव जनाबाई गोपाल काका. महिलांचा आवाज वाढला. हरी हरी नाम. टाळी हा माऊली. हे नामदेव जनाबाई गोपाल काका मुक्ताबाई. नामदेव जन ही गीता. गोपाल काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई गोपाल काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई गोपाल काका मुक्ताबाई. हे नामदेव जनाबाई गोपाल काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई गोपाल काका मुक्ताबाई. माऊली 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 माऊली. सर्वांनी अंतकरणापासून भजन केलं. सर्वांना एकदा अंतकरणापासून पुनश्च एकदा धन्यवाद. करविली तैशी केली कटकट वाकडू का नेत देव जाणे. कोणा कारणे झालेशी निर्माण देवाचे कारण देव जाणे. का म्हणे तो अभिमाना वेगळा घालून गोपाळा बाराचे. विठ्ठल जय जय विठ्ठल. 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 बोले रे बोले बेडे बाबोडे भूतरे. पराक्रमा